बातमी आहे पुण्यातल्या राड्याची। पुण्यातल्या शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर राजकारण तापलंय। व्हायरल व्हिडिओ नंतर पतित पावन संघटनेने आक्रमक पवित्रा घेत शनिवार वाड्यामध्ये जाऊन निषेध आंदोलन केलं। तसं शनिवार वाड्यातील जागा गोमूत्र शिंपडून शुद्ध केली। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। सर्व आंदोलकांनी शनिवार वाड्यामध्ये जाऊन घोषणाबाजी देखील केली। यावेळी आक्रमक झालेल्या काही आंदोलकांनी शनिवार वाड्याबाहेर असलेल्या मजारीवर जाऊन भगवा झेंडा लावला। आंदोलनावेळी पोलीस देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान आठवड्याभरामध्ये मजार हटवा असा इशारा मेधा कुलकर्णींनी यावेळी प्रशासनाला दिला। त्यामुळे गेल्या काही तासांपासून पुण्यातला शनिवार वाडा आणि त्या ठिकाणी झालेलं आंदोलन हे संपूर्ण राज्यभर सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। या ठिकाणचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता नमाज पठणाचा आणि यावरून या हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि याचे अनेक कार्यकर्ते शनिवार वाड्यावर जमले आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि या ठिकाणाचं या सगळ्या जागेचं शुद्धीकरण केल्याचा दावा देखील या आंदोलकांनी केलेला आहे। तर शनिवार वाड्यात झालेला हा वाद नेमका काय आहे पाहूया। रविवारी दुपारी खासदार मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीमध्ये आंदोलन झालं। पतित पावन संघटना आणि सकल हिंदू समाज आक्रमक झाला। कार्यकर्त्यांकडून नमाज पठण झालेल्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आलं। खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून शिववंदना देखील करण्यात आली। नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील कार्यकर्त्यांनी केली। शनिवारवाडा परिसरातील दर्ग्याचा बोर्ड काढण्याची पतित पावन संघटनेने मागणी केली। याआधी सुद्धा दर्गा हटवण्याच्या मागणीनंतर वाद झाला होता। पुढची महत्त्वाची बातमी, लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आज मोदींच्याच वक्तव्याची क्लिप दाखवत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला। यासोबत सत्ताधारी आमदारांचे व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। गेल्या काही दिवसांपासून मतचोरीच्या आरोपांवर आक्रमक होत राज ठाकरे मवियाच्या जवळ गेल्याचं चित्र आहे। त्यातच राज ठाकरेंनी आज मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना सत्ताधारी महायुतीवर देखील निशाणा साधला। महाराष्ट्रातील मतदार यादीमध्ये 96 लाख खोटे मतदार घुसवले गेल्याचा दावा राज ठाकरेंनी केला। जोपर्यंत महाराष्ट्रातील मतदार याद्या साफ होत नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला। तर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया। ती खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली। त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले, त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। मुंबईमध्ये असेच 8-8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8-8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत। निवडणूक आयोगामध्ये घोळ आहे। निवडणूक आयोग